आपण पाहत आहोत SMS जनतेचा आवाज। दिगायदायक सब दुःख विनाशाय भव्य निब्बान संतिके भन्ते अनगान गत्वान परितं बुद्धं मंगलम समंता चक्रवालेषु एका देवाचे ब्राह्मण ये अम्मेयी कंतं पुयं सब संपत्ति साधक पेच लोकेच उडित भवतु सबदां शासनप्रीच लोकेच देवा रक्षन्तु सबदा सभ्ये सत्ता के मन सभ्ये भद्राणि पसंतु माकीची दुःखमा गमायानि भूतानि समागतानि भूमानि यानि अनंतलिके सभ्ये भूत सुमन भवन्तु अत्तप सकच सनन्तु वासये तस्मै भूतानि समेत करतो मानसीय पदाय या ठिकाणी बिंबे सभ्येहि देव मनुष्याना उदेमी नवीन आणि यांना कळत पोर आहेत सर्वे आणि यांनी एवढे चांगलं काम केलेलं आहे। आज गौतम बुद्धाची जयंती होती, अशी उद्या तुमची आमची जयंती होईल। असं जर तुम्ही चांगलं कार्य करत गेले तर तुमचं अगदी मनापासून आम्ही तुमचं स्वागत करत आहेत। कारण काय आहे की आताचे पोर आहेत हे, यांना कुठल्याही गोष्टीचं काही माहिती नाहीये, तर यांनी पुढाकार घेतलेला आहे। एवढा पुढाकार घेतलेला आहे की यांनी मनापासून भरपूर काम केलेलं आहे। असं भरपूर काम करण्याचं शक्यता म्हणजे त्यांनी घर परपंचा सांभाळून हातावरचं पोट आहे त्यांचं, बिगारी काम करणारे तरी मी त्यांनी एवढं मोठं योगदान केलेलं आहे। त्यांचं मी अत्यंत हे करते, मी त्यांचं मनापासून स्वागत करते की मुलं काही खूप चांगलं करायला लागले। आम्हाला सर्वांचं सपोर्ट आहे, एकदम सपोर्ट आहे आमचा, त्यांना फुल सपोर्ट आहे। शुभ उपलब्ध में क्या कहना चाहेंगे? पहला यहाँ पर बुद्ध विहार में जो कि गौतम बुद्ध के मंदिर पहला बार स्थापन होतं, क्या कहना चाहेंगे आज? या ठिकाणी मुलांसाठी चांगलं संस्कार दिलं पाहिजे। तसेच या ठिकाणी दर दिवशी संध्याकाळी पंचशील ग्रहण केलं पाहिजे। दर महिन्याला पौर्णिमा येते, ती पौर्णिमा अष्टशील आणि अमावस्या हे आपण सर्वांनी पाळलं। सर बुद्ध विहारला किती दिवसाचं केव्हा स्थापन झालेलं? आज पहिल्यांदा ज्या ठिकाणी बुद्ध विहार मूर्ती तुम्ही स्थापन केलेल्या तुमच्या हस्ते 23/5/2024 रोजी या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे। तरी सर्वांना जाहीर आहे